आणि या संदर्भामध्ये लोकशाही मराठी आणि रुद्रचा जो एक्झिट पोल झालेला आहे या संदर्भातली अधिक चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर विशाल लिंगायत आहेत, को फाउंडर आणि डिरेक्टर आहेत रुद्रचे। खरं तर विशालजी, आपल्यापासून मला चर्चेला आत्ता सुरुवात करायची आहे। एकंदरीत आपण मराठवाड्याचं चित्र पाहिलं, कोकण विभागाचं देखील विभागनिहाय चित्र पाहिलंय, मराठवाडा आपण पाहून झालेला आहे। मला सांगा, लोकशाही मराठी आणि रुद्रचा एक्झिट पोल कुणाची सत्ता त्या ठिकाणी येणार, कुणाची नसणार? कारण मुंबई महापालिकेसह उर्वरित 28 महापालिकांचं देखील भवितव्य ठरवणारा आणि अंदाज वर्तवणारा आपला हा एक्झिट पोल आहे। विशाल, नमस्कार। नमस्कार। प्रथमतः मी लोकशाही मराठीला रुद्र रिसर्च तर्फे धन्यवाद देतो की तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला आमचा एक्झिट पोल मांडण्याची संधी दिली। यापूर्वी आपण लोकसभेला अगदी आपला अचूक एक्झिट पोल आला होता, विधानसभेलाही आपण दिला होता। तर यावेळेस महाराष्ट्रातील ही 29 महानगरपालिकांची निवडणुकी अशा वातावरणात होती की जी महाविकास आघाडी प्रमुख विरोधी पक्ष आहे महाराष्ट्रातला, तो आपल्याला या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये खूप खाली गेलेला दिसून येतोय। बरोबर, भरपूर साऱ्या महापालिकांमध्ये महायुतीतीलच घटक पक्षांमध्येच एकमेकाविरुद्ध लढाई होताना आपल्याला दिसते। मुंबईचा जर आपण विचार केला, मुंबईमध्ये आपल्याला आपल्या एक्झिट पोलनुसार भाजपा व शिवसेना महायुतीला बहुमत मिळताना दिसतंय। याचं प्रमुख कारण असं आहे की मुंबईची जर आपण डेमोग्राफीचा विचार केला, मुंबईची डेमोग्राफी जरी 36% मराठी, 14% गुजराती, राजस्थानी असेल, इथं 20% उत्तर भारतीय असतील, 20% मुस्लिम असतील, 5% दक्षिण भारतीय असतील, 3% ख्रिश्चन असतील। इथं मागच्या वेळेस भाजपाला 84 जागा मिळाल्या होत्या। भाजपाचा असा एक फिक्स मतदार आहे मुंबईमध्ये की तो मतदार हा भाजपालाच मतदान करतो। आणि यावेळेच्या मराठी अमराठी ही जी मागील जून महिन्यापासून जी मुंबईमध्ये लढाई सुरू झाली, तर त्या अमराठी मतदाराचं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात बघायला मिळालं। शिवसेना आणि भाजपाची युती झाल्यामुळे भाजपाला मोठ्या प्रमाणात दोघा पक्षांना एकमेकाला फायदा होताना दिसून येतोय, कारण दोघांचं वोट कन्व्हर्जन हे मागील विधानसभेला आपण बघितलंय। विधानसभेला मोठ्या प्रमाणावर दोघांचे मत एकमेकाला कन्व्हर्ट झाले आणि जास्त जागा महायुतीच्या मुंबईमध्ये निवडून येताना बघितल्या होत्या। जरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा मराठीचा मुद्दा हा मराठी बहुल भागांमध्ये जोरात चाललेला असला तरी त्याच्या विरोधामध्ये ध्रुवीकरण अमराठी मतांचंही दिसून आलं। मायक्रो मॅनेजमेंट, संसाधन मॅनेजमेंट आणि शिंदेंच्या शिवसेनेतील त्यांच्या पक्षात जे 50-60 नगरसेवक आले होते, त्यांनी मागील 2-2.5 वर्षामध्ये त्यांच्या प्रभागात केलेली मोठ्या प्रमाणात कामं आणि यावेळेची निवडणूक ही उमेदवाराला पसंती, या निवडणुकीमध्ये उमेदवाराला बघून पण लोकांनी मतदान केलं। तर हे कॉम्बिनेशन भाजपा शिवसेनेचं एक कॉम्बिनेशन, त्याच्या विरुद्ध काँग्रेस मुस्लिम मतदार जे 20% मुंबई शहरात, जे इथून मागे विधानसभा लोकसभेला मोठ्या प्रमाणात त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान केलं, मात्र यावेळेस ते भरपूर साऱ्या मतदारसंघामध्ये विभागलेले दिसून येत आहेत। ते काँग्रेसमध्ये असतील, MIM मध्ये असतील, समाजवादी पार्टीला काही मतदान केले, काही शिंदेच्या शिवसेनेकडनं मुस्लिम उमेदवार उभे केले गेले। तर मुस्लिम मतांचे हे विभाजन झाल्याचा मोठा फटका ठाकरेंच्या युतीला बसल्याचं दिसून येतोय। तरी भरपूर साऱ्या वॉर्डमध्ये क्लोज फाईट ही झालेली आहे, त्याच्यामुळे ही 45,000चा एक प्रभाग असतो साधारणतः, तर 1,000-500 भरपूर सारे अपक्ष उमेदवार उभे राहतात। त्याच्यामुळे हे खूप बरेचसे मतदार 227 पैकी बरेचसे प्रभाग हे क्लोज फाईट झालेली दिसून येते। मात्र आपल्या सर्वेक्षणानुसार आपल्याला आज इथं भाजपा शिवसेना युतीला सत्ता मिळेल असं आपल्याला मुंबई महापालिकेत दिसून येत आहे। उरलेल्या महापालिकांचा जर आपण विचार केला, महाराष्ट्रातील 28 महानगरपालिका भरपूर ठिकाणी ज्या ठिकाणी, आता उदाहरणार्थ आपण जर नाशिकचं उदाहरण घेतलं तर नाशिकमध्ये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।